कसं आहे, राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांना आणि मंत्र्यांना शुभेच्छा आम्ही देतोय. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना शुभेच्छा देणं कर्तव्य आहे. आज अजितदादांची भेट झाली नव्हती, त्यांची 2 दिवस मी भेट घेऊन शुभेच्छा द्यायच्या होत्या आणि त्यांना मी भेटीसाठी वेळ मागितला, त्यांनी वेळ दिला आणि आज सकाळी 8 वाजता जाऊन त्यांना मी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री राज्याचे झाले म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो. दिल्लीत पंतप्रधानांच्या भेटीनंतर असं म्हटलं जात होतं की काही मनोमिलन होईल, त्या अनुषंगाने काही चर्चा? अजिबात तशी काही चर्चा झाली नाही. गर्दी होती, मी त्यांना भेटलो, 2 मिनिटांमध्ये त्यामध्ये शुभेच्छा दिल्या, विचारपूस त्यांची मी केली, त्यांनी माझी केली आणि निघून आलो. शुभेच्छांचा वर्षा होताना पाहायला मिळतोय. काल उद्धव ठाकरे आणि फडणवीसांना दिली, आज तुम्ही अजितदादांना दिली. नाही, याला राजकीय काय हे नाही, शेवटी एक वेगळं रिलेशन पण असतं. इतके वर्षाचे बरोबरचे आमचे संबंध असतात, त्या संबंधातून त्यांना शुभेच्छा देणे कर्तव्य. त्यामुळे शुभेच्छा देण्याचा इतका वेगळा अर्थ लगेच काढण्याचा काय अर्थ नाहीये. कटुता कमी करण्याचं आवाहन फडणवीसांनी केलं होतं पहिल्याच दिवशी विधानसभेमध्ये. आता विरोधकांनी पाऊल पुढे टाकलं असं म्हणते. नाही, जिथे सरकारची भूमिका चांगल्या प्रकारच्या विषयासंदर्भात असेल तिथं विरोधक म्हणून आम्ही 100% त्यांना सहकार्य करू. परंतु जिथं सरकारची भूमिका चुकीची असेल, महाराष्ट्राच्या हिताची नसेल, तिथं विरोधक म्हणून आम्ही आक्रमक राहू. अशा प्रकारचा निर्णय. शेवटी सभागृहामध्ये सभागृह चाललं पाहिजे, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे म्हणून मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांनी जे आव्हान केलं त्याला आमचा प्रतिसाद राहील. परंतु तो प्रतिसाद देत असताना त्यांनी सुद्धा तशा प्रकारचं वातावरण निर्मिती करणं गरजेचं आहे. त्यांनी सुडाचं राजकारण करू नये अशी अपेक्षा आहे. सभापती पदासाठी राम शिंदे आज अर्ज दाखल करतायत. महाविकास आघाडीकडून कोणी उमेदवारी? आता आम्ही बसणार आहोत सगळेजण आणि आम्ही बसून मग त्याच्यावर चर्चा करणार आहोत. आता विरोधी पक्ष नेत्यांकडे आम्ही बसून मग सभापतीच्या निवडणुकीत काय करायचं याच्याबद्दल निर्णय घेणार. साहेब, दादांचा मूड कसा होता? काल परवा सभागृहात दिसले नाहीत विधानभवनातले. तब्येतीमध्ये जरा थोडा चेहऱ्यावर त्या तब्येतीच्या बाबतीमध्ये परिणाम दिसत होता आणि मला वाटतं की त्या त्यामुळे ते मला वाटत नाही की तसा राजकीय वगैरे आधार वगैरे असेल, पण निश्चितपणाने त्यांचा आधार आहे असं चेहऱ्यावरून दिसून येतं. हा राजकीय आजार म्हणायचा का? कारण की बरेच जण नाराज दिसतात. छगन भुजबळ तिकडे नाराज आहेत, पाटील काल निघून गेलेले आहेत. काल सरकारमधल्या तिन्ही पक्षामध्ये प्रचंड नाराजीचा या ठिकाणी सूर पाहायला मिळतो. आम्ही काही लोकप्रतिनिधी आमदारांशी बोलतोय, ज्या लोकांना संधी मिळाली नाही, जे सिनियर आहेत पण काही लोकांना दावडून काही लोकांना संधी दिलेल्याची नाराजगी स्पष्ट शब्दामध्ये आहे. समतोलपणा राखला नाही याची पण खंत आहे. संधी मिळेल अशी अपेक्षा होती पण तशी मिळाली नाहीबद्दल प्रचंड अस्वस्थता या ठिकाणी आमदारांमध्ये पाहायला मिळते. भुजबळांचं एक प्रमुख कारण समोर आलेलं आहे की मंत्रीपद नको पण निर्णय क्षमतेमध्ये मला सामावून घ्या. तिकडे भूमिका ते सातत्याने बोलत आहेत. पवार गटामध्ये तुमच्याकडे त्यांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेतलं जाऊ शकतं, संधी देईल? नाही, पूर्वी पवार साहेबांच्याकडे असताना पवार साहेबांचं नेहमी बघितलं तर त्यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना नेहमी प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेतलेलं पाहायला मिळालेलं आहे. सगळे नेते, अगदी भुजबळ साहेबांपासून सगळे नेते, त्यांना भुजबळ साहेबांनी काल स्वतःहून कबूल केलं की पवार साहेबांच्या बाजूला मी असायचो आणि शेवटी मी भाषण करायचो. ही प्रक्रिया त्यांनी मान्य केली. तशी पवार साहेब सगळ्यांना त्या ठिकाणी समाविष्ट करून घेत होते. आज तशा प्रकारची खंत त्यांनी व्यक्त केली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु अशी कुठल्याही प्रकारची चर्चा सध्याच्या परिस्थितीमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्याकडे कुठली नाही असं मला वाटतं. ते तिघजण जे आहेत, प्रफुल्ल पटेल असेल, सुनील तटकरे असेल आणि अजित, हे तिघजण पक्ष चालवतात अशा पद्धतीचे देखील आरोप होत आहेत. म्हणून कुठेतरी ही नाराजी दिसून येते का? नाही, हा विषय त्या पक्षाचा आणि त्यांच्या नेत्यांचा आहे. त्यांनी काय करावं काय नाही करावं त्यांचा प्रश्न आहे, त्यांना विचारा. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा.
मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. कम ऑन गाइस, हरी आप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.
श्रीमती सुप्रिया सुले। सर पेज 8 और 9 में जो रिप्लाई सर ने लिखा है उसमें उन्होंने कहा है कि एनसीडीसी का जो फंड आता है वो कोऑपरेटिव शुगर मिल्स को भी दिया जाता है। उन्होंने रिप्लाई में कहा है ऐसी बहुत सारी कोऑपरेटिव मिल्स महाराष्ट्र में भी है जहां एनसीडीसी से पैसा महाराष्ट्र ज़रूर जाता है, सरकार महाराष्ट्र केंद्र सरकार भेज देती है, लेकिन महाराष्ट्र सरकार या कोई भी स्टेट सरकार को अधिकार होता है कि जब सेंट्रल गवर्नमेंट ने पैसा, जैसे राव साहेब गोडगंगा कारखाना हो या राजगढ़ शुगर फैक्ट्री हो, इनको यहाँ से पैसा अप्रूव होके गया है लेकिन स्टेट गवर्नमेंट ने वो आगे दिया नहीं है। तो इस मामले में क्या ये सरकार करेगी, क्योंकि फिर उनको कोर्ट जाना पड़ता है। तो केंद्र सरकार तो पैसा दे रही है लेकिन डिस्पर्समेंट सरकार महाराष्ट्र की या कोई भी स्टेट नहीं दे रही है। इस पे क्या एक्शन लेंगे ये सरकार? उनके रिप्लाई में भी उन्होंने ये कहा है, पेज 8 एंड पेज 9। थैंक यू सर। माननीय अध्यक्ष महोदय, एनसीडीसी के माध्यम से दो तरह यहाँ पे अर्थ सहायता दी जाती है चीनी मिलों के लिए। एक तो सीधे एनसीडीसी के माध्यम से भी हम दे सकते हैं, और दूसरा है कि राज्य सरकार जिसकी गारंटी देती है, ऐसे कुछ चीनी मिलों को हम राज्य सरकार के द्वारा यहाँ पे अनुदान देते हैं, सहायता करते हैं। और माननीय सदस्य ने जो यहाँ पे शंका व्यक्त की है कि मुद्दा रखा है, मैं आपके माध्यम से उनको बताना चाहता हूँ कि हम राज्य सरकार को ये यहाँ से मदद करते हैं। वो राज्य सरकार की नीति होती है, उनके पास जो प्रस्ताव आते हैं उनको वो देते हैं। लेकिन अगर ऐसा कोई हुआ है, ऐसा कुछ हुआ है कि अगर हमने यहाँ पे मान्यता दिया और वहाँ पे नहीं मिला, तो बिल्कुल उसकी जांच होगी, बिल्कुल उसके लिए सहायता होगी। मैं आपको यहाँ ये भी बताना चाहता हूँ कि आज तक पूरे महाराष्ट्र में सभी चीनी मिलों के लिए तकरीबन 4,000 करोड़ के ऊपर सहायता दी गई है। इसमें से कोई पार्टी, कोई दल देखा नहीं जाता। ये चीनी मिलों के लिए सहायता देने की भूमिका है। यहाँ पे महाराष्ट्र में तो सहकारिता बहुत बड़ी है, तकरीबन 60-70% जनसंख्या सहकारिता से जुड़ी हुई है। तो सहकारिता से समृद्धि, ये जो मंत्र हमने परिकल्पना से आगे चले, माननीय मोदी जी के नेतृत्व में, अमित भाई के मार्गदर्शन में हम काम कर रहे, तो कोई भी पार्टी हो, कोई भी दल हो, लेकिन इसके आगे जाके हर किसी को मदद करना, सहायता करना, ये हमारी भूमिका है। मैं बिल्कुल इसका विचार